नमस्कार मित्रांनो. जर लोक बिना लग्नाचे एकत्र राहिले तर त्यांना कायद्यानुसार आणि सामाजिक दृष्टिकोनातून चुकीचे मानले जात होते. परंतु सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध असतील तर तो गुन्हा ठरत नाही असे मत व्यक्त केले आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये हे सांगितलं की जर दोन प्रौढ व्यक्ती स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत असतील आणि समाजाला जरी ते मान्य नसेल तरी देखील तो कायद्याने गुन्हा होणार नाही. हळूहळू आपल्या देशात लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. परंतु त्याच्याबद्दलचे कायदे काय आहेत याबद्दल लोकांना माहीत नाही. आज आपण लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलचे कायदे काय आहेत आणि त्याला कायद्यात किती मान्यता आहे हे जाणून घेणार आहोत. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लोकांना लग्न करणं खूप मोठी जबाबदारी वाटते. त्यामुळे बरेच लोक लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्या ऐवजी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतात. लिव्ह इन रिलेशनशिपची कोणतीही व्याख्या आपल्या कायद्यामध्ये दिलेली नाही. परंतु लिव्ह इन रिलेशनशिपचा खूप सोपा अर्थ आहे. ज्यावेळेस दोन वयस्कर व्यक्ती ज्यावेळेस लग्न न करता एकत्र राहतात तेव्हा त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की जर दोन व्यक्ती बरेच वर्ष सोबत राहत असतील तर त्यांना पती पत्नी मानले जाते. जर त्या दोन व्यक्तीतील एकाला पती पत्नीचं नातं मान्य नसेल तर त्याने कोर्टात ते पती पत्नी नाहीत हे साबित करावे लागते. उदाहरणार्थ, जर मुलगा मुलगी बरेच वर्ष एकत्र राहत असतील आणि मुलाला ते दोघेजण पती पत्नी आहेत हे मान्य नसेल तर त्याने ते पती पत्नी नाहीत हे कोर्टात जाऊन साबित करावे लागते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणत्या कायद्याचे संरक्षण मिळते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस मुलगा मुलगी लग्न झाल्यानंतर पती पत्नी म्हणून राहतात आणि त्यांना जे कायदे लागू होतात तेच कायदे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना लागू होतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मुलगी मुलाकडून मेंटेनन्स देखील मागू शकते. थोडक्यात, जर मुलगा मुलगी बराच काळ एकत्र पती पत्नीसारखे राहत असतील तर त्या मुलीला बायकोप्रमाणे अधिकार प्राप्त होतात. आणि जर लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना मूल झाले तर ते मूल हे कायदेशीर मानले जाते आणि त्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडून जे अधिकार जे हक्क मिळतात तेच अधिकार लिव्ह इनमध्ये जन्मलेल्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडून मिळतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीला जर त्याचा साथीदार मयत झाला तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतो का यासाठी देखील तेच तत्व आहे की जर मुलगा मुलगी बराच काळ एकत्र राहिले असतील, बराच काळ पती पत्नी म्हणून एकत्र राहिले असतील तर तिला प्रॉपर्टीमध्ये देखील हा अधिकार मिळतो. पण जर ते जास्त काळ एकत्र राहिले नसतील तर अशा वेळेस तिला प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळणार नाही. शक्यतो मुलगा मुलगी लिव्ह इनमध्ये राहणार असतील तर ते ॲग्रीमेंट बनवतात आणि ॲग्रीमेंट बनवलेलं कधीही फायदेशीर राहतं, कारण ॲग्रीमेंटनुसार केव्हाही ते त्यांचं नातं संपवू शकतात. जर तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.